Dependence of electric current I and potential difference. Potential difference हा एम्पियरने करंट चेक केला जातो. हा ॲमीटर आहे. त्याला म्हणायचं ॲमीटर. तर हा जो सर्किट आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये ॲमीटर देखील आहे आणि व्होल्टमीटर देखील आहे. आणि हा रोज म्हणजे आपण रेझिस्टन्स म्हणतो ना, रेझिस्टर वगैरे, तर याच्यामध्ये रेझिस्टर म्हणून आहे. ही बॅटरी, या बॅटरीला कनेक्शन असतं ऑन ऑफचं. इथे कनेक्शन आहे बघा. व्होल्टमीटरने आपण PD काउंट करतो, मेजर करतो पोटेन्शियल डिफरन्स. आणि ॲमीटरने करंट आहे फ्लो होतो की नाही हे बघतो. ह्याच्यामध्ये हा जो इंडिकेटर आहे हा काय होईल, मुवमेंट दाखवेल. जेव्हा याच्यातून या सर्किटमधून जेव्हा करंट फ्लो होईल त्यावेळेला हा ॲमीटर हा सुद्धा मूव्ह होणार. त्याचबरोबर व्होल्टमीटर सुद्धा